केंद्र सरकारने फक्त धनदांडग्यांचीच कर्जमाफी करते, शरद पवार। देशात शेतकऱ्यांवर मोठे संकट आहे। शेतकऱ्याच्या शेतमालाला बाजारभाव नाही। शेतकरी मेटाकुटीस आला असताना त्याला उत्पादन खर्चावर आधारित बाजारभाव मिळावा, त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या मागणीचा कोणता विचार करत नाहीत। नाशिक येथे मोदींच्या सभेत शेतकऱ्याने कांद्याच्या भावाबाबत बोला असे विचारले असता तर त्याला पोलिसांनी अटक केली। शेतकऱ्यांना मोदीच्या राज्यात मागणी करायचाही अधिकार नाही का, असा प्रश्न उपस्थित करून हे सरकार शेती व शेतकऱ्यांबद्दल उदासीन असल्याचे स्पष्ट मत कृषी मंत्री तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवारांनी अकोले येथील स्वर्गीय अशोकराव भांगरे यांच्या 61व्या जयंतीनिमित्त बोलताना व्यक्त केले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेतकरी नेते दशरथ सावंत हे होते। यावेळी व्यासपीठावर काँग्रेसचे नेते मधुकरराव नवले, कॉम्रेड अशोक ढवळे, डॉक्टर सुधीर तांबे, डॉक्टर जयश्री थोरात, सत्यशील शेरकर, खासदार भाऊसाहेब वागचौरे, खासदार निलेश लंके, संदीप वरपे, डॉक्टर अजित नवले, अमित भांगरे, दिलीपराव भांगरे, सुनीता भांगरे, महेश नवले, विकास बंगाल आदी उपस्थित होते। शरद पवार कुठे म्हणाले की अकोले तालुका आदिवासी तालुका आहे। पूर्वी अकोले तालुक्याने जिल्ह्याच्या दुष्काळी भागाला पाणी देण्याची न्याय भूमिका घेतली। लोकांच्या हिताची जपून करणाऱ्या तालुक्यात अनेक थोर नेते होऊन गेले, त्यात स्वर्गीय यशवंतराव भांगरे यांनी भरीव काम केले। मी पहिल्यांदा विधानसभेत गेलो त्यावेळी सभागृहात आदिवासींचे प्रश्न अभ्यासपूर्ण मांडणारे एक यशवंतराव भांगरे होते। त्यानंतरच्या पुढच्या वेळी अशोकराव भांगरे यांनी समाजासाठी कष्टकरी गोरगरीब कामगार यांच्या प्रश्नासाठी विरोधक म्हणून सातत्याने आंदोलने मोर्चे काढून विरोधक म्हणून काम केले। अशोकराव नेहमी म्हणायचे, माझा मुलगा अमित भांगरे यांच्यावर लक्ष ठेवा, ही विनंती त्यांनी शेंडी येथे जाहीर कार्यक्रमात व्यक्त केली। अशोकराव भांगरे सर्वसामान्यांचे नेते होते। यावेळी शरद पवारांनी अकोले विधानसभा मतदारसंघातून आम्ही अमित भांगरे यांना उमेदवारी जाहीर केली। यावेळी 15 ते 20 हजार जनतेने अमित भांगरे यांना हा तुमचा पाठिंबा जाहीर केला। यावेळी अमित भांगरे, सुनीता भांगरे, चंद्रकांत घुले, महेश नवले, डॉक्टर अजित नवले, खासदार भाऊसाहेब, खासदार निलेश लंके, डॉक्टर सुधीर तांबे, कॉम्रेड अशोक ढवळे, मधुकर नवले यांची भाषणे झाली। प्रास्ताविक विनोद दांडे यांनी केले। स्वागत तालुका अध्यक्ष सुरेश गडाख यांनी केले। आभार ज्येष्ठ नेते दिलीपराव भांगरे यांनी मानले। यावेळी कळस येथून मोटरसायकल रॅलीत तरुण सहभागी झाले होते। यावेळी बाजी देशमुख आणि इतर असंख्य कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटात प्रवेश केला। पाणी देण्याच्या संबंधीची भूमिका घेणारा हा तालुका आणि या तालुक्यामध्ये लोकांच्या हिताची जपणूक करणारं नेतृत्व हे जन्माला आलं, ज्याच्यामध्ये यशवंतराव भांगरेंचं नाव घ्यावं लागेल। महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मी ज्यावेळी पहिले पवार साहेबांना इथे मी विनंती करेन आपल्या सर्वांच्या वतीनं, ते पुन्हा हे सरकार काही काळात आणू शकतील ते यावं अशी देखील अगस्त्य ऋषींच्या चरणी प्रार्थना करतो। मित्रांनो, आपण सर्वांनी आपला माणूस आपल्या स्टार न्यूज साठी भाऊसाहेब अण्णासाहेब वागचौरे, अकोले।